एकतर मराठी लोक जरा ॲरोगंट असतात, त्याच्यामुळे मराठी लोक बिझनेस का जास्त करत नाही. धंदा म्हटला की सगळ्यात महत्वाचं तुमची वाणी गोड पाहिजे. खूप मोठा विषय आहे टीम पळून जाणं. त्याच्यामुळे एकतर त्यांना व्यवस्थित मार्केटमध्ये जो रेट चालू आहे त्या रेट प्रमाणे पैसे देणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके. आणि नुसतं पैसे देणंच इम्पॉर्टंट नाही, त्यांच्याशी चांगलं बोलणं गरजेचं आहे. मला चांगलं जेवण बनवता येतं तर मी हॉटेल चालू करतो. तसं तर प्रत्येक बाईने सुरू केला असता बिझनेस, पण नंतर तो खाणार आहे पैसे देऊन, तर त्याचं समाधान हे झालंच पाहिजे. असं ज्याला वाटत असेल की बाबा मी जेवण चांगलं बनवतोय म्हणून मी बिझनेस सुरू करू का, तर त्यांनी काय करायचं, नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आपण बऱ्याचदा हॉटेलला जातो, हॉटेलला गर्दी असते आणि गर्दी बघितल्यानंतर आपल्या डोक्यात प्रामाणिकपणे एक विचार येतो, तो म्हणजे ह्याचा महिन्याचा गल्ला किती असेल. त्याच्यातनं आपण आपल्या हिशोबाने प्रॉफिट रेशो काढतो आणि आपल्या डोक्यात आपण ठरवतो की आता आपण सुद्धा हॉटेल बिझनेसमध्ये घुसायचं किंवा आपण सुद्धा फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं. कारण का, तर ह्याच्यातून एवढा पैसा आपल्याला मिळू शकतो. तर नेमका या इंडस्ट्रीमध्ये खरंच तेवढा पैसा आहे का, किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये जाताना आपल्याकडे कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, याबद्दलच आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोललेलो आहे लॉर्ड यश अहिरे यांना. तर लॉर्ड, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस. आणि आपल्याला आता पॉडकास्ट सुरुवात करायची. सो मला पहिला प्रश्न विचारायचा आहे लॉर्ड, की ज्यावेळी हॉटेल सुरू करायचं ठरतं किंवा मी आता हॉटेल सुरू करणार आहे, त्यावेळी मेनू कधी ठरवायचा? म्हणजे मेनूच्या आधी, मेनूच्या नंतर बाकी गोष्टी असल्या पाहिजेत का, कसं असलं पाहिजे? कसं आहे विषय, जेव्हा आपण हॉटेल सुरू करायचं डोक्यात घेतो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण डोक्यात जो घेतला पाहिजे तो म्हणजे आपलं कस्टमर कोण असणार आहे, बरोबर. त्यांची पर्चेसिंग पॉवर काय असणार आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय असणार आहे. म्हणजे उद्या तुम्ही एखादे जैन किंवा मारवाडी कम्युनिटी आहे, तिथं मटन थाळीचं हॉटेल नाही काढू शकत. बरोबर. त्याच्यामुळे कस्टमर कोण प्लस त्यांची पर्चेसिंग पॉवर, म्हणजे तो एकदा हॉटेलमध्ये बाहेर गेला त्याचं बिल किती होऊ शकतं, टेबल व्हॅल्यू म्हणजे किती स्पेंड करणार आहेत ते लोक, हे खूप महत्वाचं आहे. कारण की कसं आहे, तुम्हाला बाकीच्या गोष्टी त्या अकॉर्डिंगली डिझाईन करू शकता. तुम्ही आधीच मेनू ठरवला की नाही बाबा मला साऊथ इंडियनच रेस्टॉरंट सुरू करायचंय, पण त्या एरियातले लोकांना जर साऊथ इंडियन बद्दल क्रेजच नसेल किंवा त्यांना आवडतच नसेल तर कस्टमर येणार नाही ना आपल्याकडे. माझं त्या पर्टिक्युलर एरियामध्ये साऊथ इंडियन किंवा कोणतं रेस्टॉरंट चालेल हे ठरवायचं कसं? आता कोणतं चालेल असं ठरवण्यापेक्षा त्या एरियात लोक कुठली राहतायत, एखादी नवीन व्हरायटी तुम्ही किंवा एक नवीन मेनू मध्ये ट्राय घेऊ शकता. एखादा आता बाकीचे जे 4-5 रेस्टॉरंट असतात, आता तुम्ही समजा जर एका XYZ ठिकाणी हॉटेल चालू करणार आहे, तर त्या एरियातले ऑलरेडी चालणारे जे हॉटेल्स आहेत ते एकदा बघायचे की बाबा कुठल्या हॉटेलला जास्त गिराईक आहे, किंवा ते हॉटेल, हे बघा, महागडं किंवा मेनू काय हे असण्यापेक्षा गिराईक कोणाला जास्त आहे, कस्टमर कोणाकडे जास्त आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की त्या एरियातल्या लोकांना ते पदार्थ आवडतात, किंवा इनफॅक्ट पदार्थ मे बी बऱ्याच हॉटेलला सेम पण मिळत असतील, पण त्या पदार्थांची त्यांनी जी टेस्ट दिलेली आहे, बटर चिकन, आता तुम्ही जर 4 हॉटेलला गेलात, 4 हॉटेलला बटर चिकनची टेस्ट वेगळी मिळणार. काय काय ठिकाणी स्वीट मिळेल, काय काय ठिकाणी जरा आंबट मिळेल, काय काय ठिकाणी एकदमच वेगळं मिळेल. पण आता प्रत्येक एरियातल्या लोकांना कुठलं आवडेल असं काय सांगता येत नाही. बरोबर. त्याच्यामुळे लोकांची आवड काय हे आपल्याला स्वतः फिरल्याशिवाय कोण दुसऱ्यांनी सांगून ऐकून करण्यात काय अर्थ नाहीये. तुम्ही जेव्हा एकदा ठरवता की बाबा मला हॉटेल चालू करायचंय, तेव्हा तुम्ही स्वतः रिसर्च करणं गरजेचं आहे. 1 महिन्याचा वेळ तुम्ही दिला पाहिजे. तुम्ही तिथल्या एरियातलं खाल्लं पाहिजे. ते जे हॉटेल्स चालतायत त्याच्या बाहेर जाऊन उभं राहिलं पाहिजे. बाबा हा गेले, आता ही गाडी आली, इथे लागले, किती वेळानंतर ते बाहेर येत आहेत, म्हणजे तेवढ्या लवकर त्यांना टेबल भेटलाय, त्यांचं खाऊन झालंय. उगाच टाइमपास करण्यात आलंय कस्टमर आणि 2 तास हॉटेलमध्येच बसले, यात काय अर्थ नाही. उगाच तुमचा टेबल तिथे व्यापून घेणार आहेत ते, आणि बिल व्हॅल्यू तर सेमच राहणार आहे. असं काय नाहीये. एखादा कॅफे वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे, तिथे ऑलरेडी हाय प्रीमियम प्राइस घेतात, जो की तुम्ही वेळ तिथे स्पेंड करणार त्याच्यासाठी. पण रेस्टॉरंटचं जर बघितलं तुम्ही, तर खाऊन माणसाने पटकन गेलं पाहिजे, त्याला डिश पटकन आली पाहिजे, सर्व्हिस पटकन भेटली पाहिजे. नाहीतर बाबा 2 रोटी खाऊन झाले आणि राईस यायला त्याला 10 मिनिटं हातावर सुकलं, त्याचं काय अर्थ नाही ना त्याला. बरोबर. मग मेनू ठरवायचा कधी? मेनू तुमची एकदा जागा फिक्स झाली की बाबा इथे मी हॉटेल काढणार आहे,
की तुमचं बजेट एकदा डोक्यात घ्यायचं की बाबा एवढा मला खर्च करायचा आहे किंवा एवढा मी खर्च करू शकतो माझ्याकडून. या 2 गोष्टी फिक्स झाल्या की मग मेनू ठरवायला मेनू काही हरकत नाही. ठरवायला हरकत नाही. मग आपल्याकडे काय होतं की आपण एखादा नवीन व्यवसाय चालू करतो हा. आणि व्यवसाय चालू केल्यानंतर आपल्या डोक्यात कॅल्क्युलेशन फिक्स फिक्स असतं ना, असतं. की एवढं परत येणार, मग एवढं हम्म. परत येणार, त्यातले मी एवढे बाजूला ठेवणार आणि परत मी त्यातनं समजा 100 रुपये तर त्यातले 110 परत आले तर 110 मधले मी 2 रुपये माझ्यासाठी ठेवणार, 8 रुपये परत धंद्यात लावणार, परत बरोबर. त्याच्यातनं 10 रुपये बाजूला काढणार. हे आपलं कॅल्क्युलेशन आता चालू असतं. तुम्ही पहिलाच बोललात की एखाद्या हॉटेलमध्ये आपण जातो आणि आपण तिथली गर्दी बघतो आणि विचार करतो की बाबा हा एवढा पैसे कमवत असेल बरोबर. एवढं. आपण काय करतो की बाबा गेलो हॉटेलमध्ये, आपण विचार काय करतो की बाबा एवढे पैसे कमवत असेल. एवढे म्हणजे नक्की केवढे? हम्म. आता तुम्ही हॉटेलमध्ये गेलाय, तुम्ही मुर्ग मुसलम मागवलं, तुम्ही विचार काय करणार? अरे ही तर 200 रुपयाची कोंबडी आणि 800 रुपये ह्यांनी घेतले त्याचे. अरे पण ते मुर्ग मुसलम नुसतं ती कोंबडीची प्राइस नाहीये ना, ते आणण्यापासून ती तुमच्या प्लेटमध्ये आल्यापर्यंत, प्लस तुमची खाऊन झाल्यावर ती प्लेट धुवून परत ती प्लेट जागेवर जाईपर्यंत, एवढ्या सगळ्या गोष्टींचे खर्च त्याच्यात ऍड होतात. बरोबर. त्याच्यामुळे जरी तुम्हाला दिसत असलं की बाबा XYZ ची किंमत एवढी आहे आणि म्हणजे रॉ मटेरियलची आणि प्राइस एवढी लावली आहे, तर बाकीच्या गोष्टी पण त्याच्यात ऍड झालेल्या असतात. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या डोक्यात जे कॅल्क्युलेशन असतं की बाबा 5 रुपयाची गोष्ट आहे आणि हे 40 रुपयाला विकतायत तर 35 रुपये फायदा झाला, असं काय नाही. फायदा एक 5 ते 10 रुपयात झालेला असतो. ओके. बाकीचे खर्च सगळे वजा आपण डोक्यात करत घेत नाही. नाही आपण, हा, कन्सिडर नाही. आणि मग असंच विचार करून आपण हॉटेल चालू करतो हम्म. आणि तेव्हा हम्म. कळतं यार इतना पैसा तो मेरे पास आ नहीं रहा. मग लोकांचं नाराज होतात किंवा, आणि मेन रिझन हेच आहे हॉटेल व्यवसाय सुरू करून बंद करण्याचं. त्यांनी प्लॅनच केलं नसतो की बाबा मला किती रुपये लागतील हम्म. सस्टेन करायला, की बाबा मी आधी एवढे इन्व्हेस्ट करतोय तर मग आहेत तेवढे सगळे घालू आणि मला लगेच उद्यापासून रिटर्न येतील, यातला भाग नाहीये. तुमच्याकडे जर 15 लाख असतील तर जास्तीत जास्त तुम्ही 10च लाख घातले पाहिजेत बिझनेसमध्ये. 5 लाख तुमच्याकडे ठेवले पाहिजेत. उद्या तुम्हाला बिझनेस रन पण करायचा आहे. बरोबर. लगेच तुम्हाला पैसे यायला सुरुवात नाही होणार आहे. बरोबर. मला तेच विचारायचं होतं ऍक्च्युली, की हा. आपल्याकडे कॅपिटल असते तेवढी सगळी आपण इन्व्हेस्ट करतो का? तर मी ज्या दिवशी सुरू करणार आहे तिथून पुढे माझा मीटर चालूच होणार आहे, हम्म. हे आपलं एक गृहीतक असतं. आणि अडतं गणित तिथंच, की कॅपिटल सगळी संपलीये, बिझनेस मधून जेवढं एक्सपेक्टेड आहे तेवढं रिटर्न Returns मिळत आहे. नाहीये, हप्ते सुरू झालेले आहेत. आणि अशा वेळी मग आपल्याला काय होतं, तर आता आपण टाळेबंदी करूयात कारण आपलं काही बिझनेस चालत नाही. 100%. तर अशा वेळी किती पिरियड आपण सस्टेन होऊ एवढं तरी वर्किंग कॅपिटल आपल्याकडे पाहिजे? हॉटेल, रेस्टॉरंट, स्नॅक सेंटरला कमी, पण हॉटेल रेस्टॉरंट असेल तर माझ्याप्रमाणे एक 100 दिवस तुम्ही सस्टेन करू शकता पुढचे. काही Okay. गिराईक विशेष असं झालं नाही तरी तेवढे 100 दिवसाचं तरी तुमच्याकडे हे पाहिजे, वर्किंग कॅपिटल वर्किंग पाहिजे. कॅपिटल पाहिजे. आणि वर्किंग कॅपिटल म्हणजे त्याच्यात तुमचे सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट केल्या पाहिजेत, रॉ मटेरियल सकट. कारण की असं नाहीये की बाबा माझ्याकडे गिराईक कमी येतंय म्हणून मी रॉ मटेरियल आणणारच नाही. एक दिवशी धडकन गिराईक आलं तर मग तेव्हा काय करणार तुम्ही? बरोबर. रॉ मटेरियलची इन्व्हेंटरी तर तुम्हाला मेंटेन ठेवायलाच लागणार आहे ती. बरोबर. त्याच्यामुळे 100 दिवसाचं एक डोक्यात ठेवूनच चालायचं किंवा 100 दिवस मला कसंही रन करायचंच आहे. 100 दिवसानंतर तुम्ही एक सायकल मध्ये याल, फ्लो मध्ये याल, असं तुमची स्टेज येऊन जाते. पण म्हणजे तुम्हाला असं खरंच वाटतंय का की एखादं नवीन जर रेस्टॉरंट ओपन झालं असेल हा. तर ते 100 दिवसामध्ये तिथल्या म्हणजे फूड आणि सर्व्हिस ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या असतील तर 100 दिवसामध्ये ते होऊ शकतं, प्रॉफिटेबल मध्ये येऊ शकतं? प्रॉफिटेबल नाही म्हटलं मी, तुमची रनिंग रनिंग सायकल सायकल होऊ शकते. प्रॉफिट व्हायला तुम्हाला 1 वर्षाचा तरी कालावधी दिलाच पाहिजे. ओके. ओके. म्हणजे रन करू शकता एवढं 100 दिवसात तुम्ही. पैसे फिरून येतात, फिरून जातात, हा, yes. फिरतायत पैसे एवढं जर मिळतात. आपण तुम्हाला फायदा लगेच तुम्ही पकडून जा. किती भारी चालू दे, पण तुम्ही पहिला 1 वर्ष तुम्हाला प्रॉफिट होतंय असं कन्सिडरच नाही करू शकत. ओके. ओके. हा. आणि पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे समजा आता हॉटेलमध्ये मला चालू करायचंय तर मला कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे का? ह्या प्राथमिक गरजा आहेत कस्टमरच्या किंवा ह्या गोष्टी आहेत ज्या याचा आपण विचार करत नाही पण त्याचा विचार केला गेला पाहिजे? आता विषय कसा आहे, हॉटेल चालू करताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय वाटतं, मी जेवण चांगलं दिलं की माझं गिराईक मेंटेन राहणार आहे. बरोबर. आणि नुसता एवढाच मुद्दा नाहीये, जेवणासोबत तुमचं विषय कसा आहे, सर्व्हिस एक खूप महत्वाची आहे, ज्याच्याकडे बरेचसे लोक लक्ष देत नाहीत. बरेचसे लोक म्हणजे साताऱ्यात मी तर तुम्हाला म्हणेन 95% आपले इथले हॉटेलवाले हा मुद्दा सर्व्हिसचा कन्सिडरच करत नाहीत, लक्षातच घेत नाही की बाबा स्टाफ जो आहे आपला
तो चांगला पाहिजे. स्टाफला तुम्ही गेलात रेस्टॉरंट मध्ये, ती सर्व्हिस डोक्यात राहते. म्हणजे बरोबर. डिश तर आपण खाऊन खुश होतोच, त्याच्यात काय वाद नाही. पण जसे तुम्हाला आलाय बाबा, वेलकम केलं, काय घेणार आहे ते, आज जरा इज्जत दिली की माणसाच्या मनात कसं, हा बाबा यस मी आता पैसे देणार आहे तर राजासारखा फील मला येतोय. बरोबर. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये तुमच्या काय फेमस आहे हे त्यांना माहित पाहिजे, किंवा त्यांना विचारलं तुम्ही की काय खाऊ, तर 2-3 गोष्टी पटकन सजेस्ट करता आल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे ओके. जे आपण लक्ष देत नाही. कारण की आपल्याकडे काय झालंय माहितीये का, थाळीचं एक डोक्यात आहे, नाहीतर धाब्यावर गेलं तर मालवणी हे ते. बाकीच्या या पलीकडे आपण अजून जातच नाही. असं जर आपल्या लोकॅलिटीचा विचार केला तर, आपण सातारसाठी जर विचार केला तर जरा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण ट्राय केल्या पाहिजेत. आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी साताऱ्यात सुरू झाल्या पाहिजेत, की बाबा आहेत बाबा ऑप्शन, काय खायचं तर हे आज हे एक्सप्लोर करू खाऊ शकतोय. शकतो, ते खाऊ शकतो. याच्यासाठी ऑप्शन्स पाहिजेत. पण याच्यामध्ये म्हणजे आता आपण म्हणालो की मी फूड चांगलं बनवू शकतो, मग हा एक प्राधान्यक्रम असला पाहिजे का बाबा चला मला चांगलं जेवण बनवता येतं तर मी हॉटेल चालू करतो. तर विषय कसा आहे, आता असं जर वाटत असतं हा हा. तर मग प्रत्येक घरातल्या बाईला, माणसं घरात राहणारी ज्यांच्यासाठी ती जेवण बनवते, ते त्यांची स्तुती करतच असतात की बाबा तू चांगलं बनवते. बरोबर मग तसं तर बरोबर प्रत्येक बाईने सुरू केला असता बिझनेस. बरोबर. असं ज्याला वाटत असेल की बाबा मी जेवण चांगलं बनवतोय म्हणून मी बिझनेस सुरू करू का, तर त्यांनी काय करायचं, 1-2 दिवस सेम गोष्ट बनवत राहायची. म्हणजे डाल फ्राय, तर 20 वेळा डाल फ्राय बनवून बघायचा. किंवा सुक्क चिकन बनवताय तर 5-6 किलोचं 5-5 पीस 5-5 पीस पकडत 5 किलो सुक्क चिकन बनवून बघायचं. मग ठरवायचं. तुम्ही 1 किलो बनवल्यावर तुम्हाला कंटाळा येणार, सारखं सारखं मी काय हे करतोय. म्हणजे चांगलं बनवणं, एकदा बनवून देणं गोष्ट वेगळी. उद्या तुम्ही हॉटेल चालू करणार आहे, तेव्हा कस्टमर तुमचा संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत, बरोबर. म्हणजे साधारणपणे 4-5 तास तुमच्याकडे गिरायक असणार. तुम्हाला 4-5 तास कंटिन्युअस तेच करत राहायचे, रिपीटेड मोडवर. तसं जर तुम्ही करू शकत असाल, तेवढा मेंटल स्ट्रेस हँडल करू शकत असाल. लोकांना काय वाटतं की बाबा शेफ असेल एखादा तर त्यांनी जेवण फक्त चांगलं बनवलं पाहिजे, असं नाही. एक मेंटल स्ट्रेस असतो, परफॉर्मन्स प्रेशर असतं, की दरवेळेस मूड पण चांगला राहायला पाहिजे. त्याच मूडमध्ये जशी डाल फ्राय मी पहिल्यांदा दिली तशीच डाल फ्राय माझी 11:30 वाजता ऑर्डर आल्यावर पण जायला पाहिजे. अशी कन्सिस्टन्सी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की हॉटेल मॅनेजमेंटला कोण गेला असेल तर ते मुलं सांगतात की आम्हाला पहिले 6 महिने नुसतं कांदे कापायलाच लावले. तर नुसतं कांदे कापायला लावले म्हणजे कांदे काय मशीनवर पण कापू शकतो, असं काय हे नाहीये. पण तुम्ही हॅबिच्युअल होऊन जातात तीच तीच रिपीटेड गोष्ट करायसाठी. मानसिकरित्या तुमची मानसिकता तयार होते की हा बाबा हे आज स्ट्रेस मी सहन करू शकतो. मग तिथून तुमची नेक्स्ट स्टेप पुढेची असते. बरोबर बरोबर. असा विषय आहे. म्हणजे नुसतं जेवण चांगलं करता येतं म्हणून उद्या लगेच हॉटेल चालू करतं, तसं तर मी 4 हॉटेल काढले असते. हे बरोबर आहे. सारखं सारखं करून बघितलं पाहिजे. ओके. आता हा एक मुद्दा बरोबर आहे की मला फक्त चांगलं बनवता येते म्हणून मी लगेच हॉटेलिंगचा विचार नाही केला पाहिजे. बरोबर. पण दुसरं ज्यावेळी मी ऍक्च्युली हॉटेल सुरू करतोय त्यावेळी माझी मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय पाहिजे, म्हणजे आपल्याला माउथ पब्लिसिटी नंतर गिराईक येणार आहे, पण ज्यावेळी आपण पेड स्ट्रॅटेजी करतोय किंवा पेड कॅम्पेनिंग आपण करतोय, अशा वेळी काही ठिकाणी म्हणजे सातारमध्ये पण मध्यंतरी एक उदाहरण झालं की बाबा त्यांनी कमी पैशामध्ये बिर्याणी दिली आणि लोक एवढी तिथं गेले की त्यानंतर बिर्याणीचा पहिला दर्जा आणि नंतरचा दर्जा याच्यामध्ये फार मोठा फरक जाणवला असं लोक म्हणाली. सो आपली सिस्टीम फेल्युअर होऊ नये यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय पाहिजे? तेच म्हणणं आहे की आपली कॅपॅसिटी किती आहे हे सगळ्यात आधी जाणून घेतलं पाहिजे. आपण उद्या तुमच्या हॉटेलमध्ये जर 5 टेबल असतील, म्हणजे साधारण 20 लोक जर खाऊ शकत असतील, तर तुम्ही अख्ख्या साताऱ्यामध्ये ऍडव्हर्टाईज करून उपयोग नाही ना. बरोबर. अख्ख्या सातारमध्ये ऍडव्हर्टाईज केली आणि उद्या 100 लोक आली, त्यांना बसवणार कुठं? भलेही तुम्ही किचन मध्ये बनवून देऊ शकता, पण वाढणार कुठं त्यांना? बरोबर. कसं असतं, जेवढं आपण टप्प्याटप्प्याने मार्केटिंग करू ते बेटर राहतं. हळूहळू एक्सपांड, तसं आपण आपलं बॅक एंडला पण एक्सपान्शन करू शकतो. आपली तयारी असू शकते. उद्या किचन मधलंच जर विषय राहत नाही, किचन मध्ये तुम्ही कसंही मॅनेज करू शकाल, पण आलेल्या लोकांना टाइमात सर्व्हिस दिली गेली पाहिजे. कारण की जर बसलेत तुमच्याकडे, उद्या तुमचं हॉटेल चालू झालं जोरात आणि तुमच्याकडे रोटीला एकच माणूस आहे, सगळ्या माणसांना भाजी तुम्ही एक साथ बनवून देऊ शकताय मोठ्या कढईत कराले,
रोटीचं काय करणार? एक माणूस बनवून बनवून किती रोटी बनवू शकणार? सेम भाकरीचं आहे, सेम चपातीचं आहे. बरोबर. असं त्याच्यामुळे कसं आहे, आपली कॅपॅसिटी किती आहे, आपण किती लोकांना ऍट अ टाइम केटर करू शकतो, ते आपली तयारी जशी होईल त्या प्रकारे मग तुम्ही मार्केटिंग करायला काय हरकत नाही. आणि मार्केटिंगला सरळ सांगायचं तर असं काही विशेष मार्केटिंग करावीच हॉटेल्सनी असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. तुम्ही स्टार्टिंगला फक्त इंट्रोड्यूस होईपर्यंत, लोकांना कळेपर्यंत, किंवा नवीन काय ऑफर आणत असाल, किंवा नवीन काहीतरी इव्हेंट असेल, किंवा नवीन काहीतरी मेनू लॉन्च करत असाल, म्हणजे लोकांना कळेपर्यंत मार्केटिंग करणं गरजेचं आहे. एकदा माणूस तुमच्याकडे खाऊन गेला की तुम्ही असं त्याला दिलं पाहिजे की तो आलाच पाहिजे परत. बरोबर. बरोबर. त्याला गरजच लागणार नाही तुमच्याकडे. एकदा फक्त फर्स्ट वेळा त्याचा फुटफॉल व्हायला पाहिजे. तो एकदा येऊन गेला की त्याची जेव्हा इच्छा होईल तो आलाच पाहिजे आपल्याकडे. असा एक्सपिरियन्स त्याला पहिल्यांदाच दिला पाहिजे तुम्ही. आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही त्याला थ्रू आउट त्याची जर्नी केटर केला पाहिजे. तुम्ही म्हटलं तसं पहिल्यांदा बिर्याणी चांगली लागली आणि नंतर मजा आली नाही, असं करून उपयोग नाही ना. बरोबर. लोक लक्षात पहिल्यांदा चांगली लागली ते ठेवणार नाहीत, ते दुसऱ्यांदा चांगली लागली नाही हेच ठेवणार, आणि हे जास्त स्पीडने पसरलं जाणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे एकदा फक्त माणूस आपल्याकडे येऊन जावा, त्याला आपण चांगली सर्व्हिस द्यावी, चांगलं खायला द्यावं, त्यांनी जेवढे पैसे स्पेंड केलेत तेवढ्या पैशाचं त्याला सॅटिस्फॅक्शन व्हावं. म्हणजे उद्या त्यांनी 2,000 रुपये खर्च करून त्याला 1,000 रुपयाचीच मजा आली तर काय अर्थ नाही. नाही. बरोबर. त्यांनी 2,000 रुपये देऊन त्याला 3,000ची मजा कशी येईल असं आपण बघितलं पाहिजे. येस. 2 शब्द गोड बोललात जाताना तुम्ही त्याला, आवडलं ना दादा जेवण, परत या नक्की, एवढं बोललात तो खुश झाला. हा यार, आपल्याला विचारतोय विचारलं. कोणतरी. नाही आवडलं तर त्यांना सांगू शकता, तो बोलेल. किंवा नाही आवडलं तरी वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही, कारण की प्रत्येकाची लाइकिंग सेम असेलच असं नाही. बरोबर. मला असं आवडतं, मला तसं आवडतं, दोन्ही माणसांचे एकदम वेगळे वेगळे ओपिनियन असू शकतात. त्याच्यामुळे तो सांगेल बाबा ह्याच्यात हे कमी होतं, ह्याच्यात हे, ओके ठीक आहे, नेक्स्ट टाइम आलात की देऊ, असं हसत खेळत तुम्ही बोललात त्याला बरं वाटलं. बरोबर. आता ह्याच्यामध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणखीन एक मेजर इश्यू मला वाटतो, हा. तो म्हणजे टीम पळून जाते किंवा टीमची कमतरता असते. बरोबर आहे. ही गोष्ट तुम्ही ज्यावेळी हॉटेल सुरू करताय त्यावेळी तुम्ही कन्सिडर कशी केली पाहिजे किंवा त्याला मॅनेज कसं केलं पाहिजे? नाही, हा खूप मोठा विषय आहे, टीम पळून जाणं किंवा टीमचं आहे. त्याच्यामुळे एकतर त्यांना व्यवस्थित मार्केटमध्ये जो रेट चालू आहे त्या रेट प्रमाणे पैसे देणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके. आणि नुसतं पैसे देणंच इम्पॉर्टंट नाही, त्यांच्याशी चांगलं बोलणं गरजेचं आहे. चांगल्या बोलण्यासोबत त्यांची तुम्ही राहण्याची जी काय सोय करणार असाल ती व्यवस्थित केली पाहिजे. कारण की शेवटी कसं आहे, आपण किती झालं तरी ते फॅमिलीला सोडून आलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर आपण दिला पाहिजे आणि चांगलं तुम्ही राहिलात. आता तुम्ही मोठे मोठे हॉटेल बघू शकता की जे गेले 30-35 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि 30-35 वर्षापासून त्यांच्याकडे असणारा स्टाफ किंवा वेटर अजूनही काम करतोय. बरोबर. का? कारण की आजकाल काय झालंय माहितीये का, आपली जी यंग जनरेशन आहे ते लगेच हायपर होतात किंवा क्विक ऍक्शन घेणार आहेत. बरोबर. वेळेस जर आधीचं बघितलं तुम्ही तर हा बाबा ओके ठीक आहे चालेल सांभाळून घेऊ, अशातली आपले आधीचे जनरेशन आहे. त्याच्यामुळे काय, लगेच तुम्ही एखाद्या वेटरकडनं चूक झाली त्याला तोंडावर शिव्या देऊन चल नाही मत आणा असं करून उपयोग नाही ना. हे काय म्हणतात, ओके ठीक आहे बाबा आज झालं उद्या नको करूस, हे ते त्याला पण चांगलं वाटणार. कारण की काय, आजकाल जॉबची कमी नाहीये त्यांना पण. बरोबर. मार्केटमध्ये सगळ्यांना माहित आहे की भेटत नाही एकतर स्टाफ हॉटेल चालू करायला. त्याच्यामुळे आपण लगेच रिॲक्ट नाही करायचं, शांततेने हँडल केलं की राहतात हो. असं काय टीम पळून जायचा आहे विषय, पण आपण जेवढा त्याचा बाऊ केलाय. बाव केलाय एवढा काय. आणि असं आहे का की बाबा जो मेन कुक आहे तो कुक किंवा तो मॅनेजर त्याची सगळी टीमच घेऊन येतो, म्हणजे आला तर एकटं दुखतं कोणी येत नाही, येतात तर ती 7-8-10 माणसं येतात, असं काही आता चाललंय का ट्रेंडिंग? आता चाललंय ट्रेंडिंग. कसं आहे, शेवटी आता एक माणूस असेल त्याला शेवटी त्यांच्या सोबत राहायचंय, त्याची फ्रिक्वेन्सी त्यांच्या बाकीच्यांसोबत मॅच झाली पाहिजे. बरोबर. उद्या तुम्ही जर झारखंडचा एक माणूस आला आणि बाकी सगळे तुमच्याकडे आहेत ते राजस्थानी आहेत तर त्यांचे फ्रिक्वेन्सीज मॅच होणार नाही, त्यांची कामं करायची हेच नाही. म्हणून ते काय, जर जवळचे सगळे असतील त्यांची ऑलरेडी एक ट्युनिंग बसलेली असते. ओके. म्हणजे एक बटन दाबलं की त्या बटनाने पुढची 5 बटन तो कंट्रोल करत असतो. मग त्याच्यामुळे त्याची टीम बसलेली असते, त्याच्यामुळे आपण पण आपल्याला पण इझी जातं, ते जास्त काय
काय त्याला म्हणतो आपण, शोधायची गरज लागणार नाही बरोबर. थोडक्यात. मग आता ज्यावेळी कस्टमर एखाद्या नवीन हॉटेलमध्ये जातोय हा. त्यावेळी त्याच्या हॉटेलकडून एक्सपेक्टेशन्स काय आहेत? म्हणजे ऍज अ कस्टमर म्हणून आपण जातो त्यावेळी बरोबर. तुम्हाला काय वाटतं की या बेसिक एक्सपेक्टेशन्स आहेत त्या फुलफिलच झाल्या पाहिजेत तर मी परत जाणार आहे इथे? बरोबर. एकतर गेल्या गेल्या आपण बघू हॉटेल तर प्रसन्न वाटलं पाहिजे. म्हणजे एंटर केल्या गेल्या आत शिरल्या शिरल्या एकदम डीम लाईट आहे बाबा, कुठेतरी कोपऱ्यात लाईट असं नाही, एक प्रसन्नता दिसली पाहिजे. वॉर्म लाईट्स लावा तुम्ही, पण दिसताना प्रसन्न दिसलं पाहिजे. छान वास आला पाहिजे, सुगंध आपण जो म्हणतो तो आला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा दुर्गंध आला नाही पाहिजे. कारण की हे 2 सेन्स आपण एंटर केल्या गेल्या आपल्याला जाणवणार. बरोबर. कोणाशी बोलायच्या आधी किंवा काय, तिथे गेल्यावर आपल्याला एकतर टेबल लवकर मिळायला पाहिजे. म्हणजे आपण आता जर खूप गर्दीच्या हॉटेलमध्ये जात असू तर मानसिकता तयार करून जातो की बाबा 10-15 मिनिटं थांबायला लागेल. बरोबर. पण त्याच्यापेक्षा जास्त होऊ नये असं साधारण हॉटेलवाल्यांनी पण सिस्टीम करावी की बाबा आलेलं वेटिंग ऍटलिस्ट 20 मिनिटात तरी त्याला टेबल बरोबर. मिळावा. नंतर तुम्ही ऑर्डर करण्याच्या आधी तुम्हाला सर्व्हिस व्यवस्थित भेटली पाहिजे. म्हणजे या सर बसा, टेबल भेटला की ऑर्डर करताना तुम्ही जेव्हा त्या वेटरला विचाराल की बाबा काय या ऑर्डर पुढे, करू हा. मी, किंवा तुमच्याकडे काय चांगलं आहे, तर त्याला 1-2 डिशची तरी नावं तरी माहित पाहिजेत. म्हणजे आपल्याला आता ठरवून गेलो असेल मनात की बाबा मला हेच खायचंय तर गोष्ट वेगळी, पण ऍटलिस्ट त्यांनी सजेस्ट तरी करावं की बाबा तुम्ही स्टार्टिंगला सूप घेणार का, अशा 2-4 गोष्टी बोलल्या की काय एकतर त्यांची ऑर्डर व्हॅल्यू पण वाढते. म्हणजे तुम्हाला जर विचारलं गेल्या गेल्या, तुम्ही जर स्टार्टर खायचं डोक्यात ठेवून गेला असाल आणि गेल्या गेल्या विचार सर सूप घेणार का, तर तुमच्या हा चल घेऊ शकतो, बिल व्हॅल्यू वाढली तुमची. ह्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आपण डोक्यात ठेवल्या पाहिजेत. आणि परत एखादा सर्व्हिस टाइम पण व्यवसाय. असला पाहिजे की बाबा एक रोटी संपते आणि दुसऱ्या रोटीसाठी 5 मिनिटं थांबायला लागते, एक्झॅक्टली. तर ही गोष्ट करून नाही चालणार. एक्झॅक्टली. आपण देताना ऑर्डर असं आधी कोण देत नाही की बाबा प्रत्येकाच्या 2-2 रोट्या. पहिल्यांदा आपण ऑर्डर देताना सिंगल रोटीचीच देतो. त्यांनी वेटरनी लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा ह्यांची अर्ध्या रोटीवर आल्यावर त्यांनी विचारलं पाहिजे सर रोटी रिपीट करू का, मग ती बरोबर. अर्धी संपेपर्यंत तो दुसरी घेऊनच आला पाहिजे. बरोबर. अशी सिस्टीम असेल तर काय खाणाऱ्याला पण मजा येते, माणूस डोक्यात ठेवतो. म्हणजे एखादी गोष्ट एखादं मीठ जर कमी असेल तर तो ऍडजस्ट देखील करेल, स्वतः टाकून गेले येते. पण रोटीसाठी जर त्याला 10 मिनिटं वेट करायला लागलं तर म्हणणार काय नाही यार मजा. पुण्यातलं एक हॉटेल होतं हा. जे आहे अजून सुद्धा प्रसिद्ध आहे, आणि आम्ही ज्यावेळी 7-8 रूममेट राहायचो हा, तर हा. आम्ही जायचो हॉटेलमध्ये जेवायला, आणि आपल्याला सातारकरच्या जरा थोड्याशा तिखट चवीची सवय. सवय. तर पुण्यात तसं नॉनव्हेज गोड असतं. तेवढं तिखट नाही मिळत, तर आम्ही त्या हॉटेलमध्ये जायचो आणि हॉटेलमध्ये 2 वेळा गेलो आम्ही. म्हणजे एकदा ते चुकले म्हणून आम्ही त्यांना आमच्या दृष्टीने दुसरा चान्स दिला की आम्ही गेलो बसलो, आणि आम्ही त्यावेळी म्हणजे 8-8, 9-9 रोट्या खायचो. तर हा म्हणजे आम्ही असं राऊंड फिगर करायचो की आता आपण 7 जण आहे, मग आता 44 रोट्या झाल्यात, आता 50 करू आपण, 6 मागू, कोणी संपवायच्या नंतर बघू असं. पण पहिली रोटी पहिला घास खाताना आपण सांगितलं ना आणखीन 7 रिपीट करा, तर पहिली रोटी संपल्यानंतर 5 मिनिटांनी रोटी यायची. मग इव्हेंच्युअली काय झालं, तर जिथं 7 रोट्या जाणार आहेत सांगणार आहे. तिथं 4 रोट्या गेल्या. बरोबर. तो नुकसानीचा मुद्दा झाला, आणि मुद्दा परत झाला. आम्ही त्या हॉटेलमध्ये जायचं बंद केलं की नाहीच जायचं, इथं आपल्याला सर्व्हिस मिळत नाही. नाही. सो नाही असं बऱ्याचदा होतं हा की एकतर काय आहे, रोटीचा विषय, रोटीच्या तंदूरवरचा जो माणूस आहे त्याचा एकतर पगार असतो जास्त. पगार जास्त का ठेवायला लागतो, कारण की हीट मधलं काम आहे ते. असं कोण पण येऊन उद्या म्हणेल की मी भट्टीवरचा शेफ बनतो, तर असं नाही. त्याला कष्ट पण तेवढे आहेत, त्याच्यामुळे त्याला पगार जास्त द्यायला लागतो. प्लस तंदूर पेटवायचा पण जास्त खर्च आहे, त्याच्यामुळे सहसा बऱ्याचशा हॉटेलला सिंगलच भट्टी असते. आणि कधी कधी पीक टाइमला काय होतं, म्हणजे साधारण 8:30 ते 10:30 पर्यंत की एकदम कस्टमर येतं. मग एकदम कस्टमरला सगळ्यांना, आणि रोटी तर सगळेच घेणार आहेत, बरोबर. असं काय नाहीये की बिन रोटीचं नुसती भाजी खाऊन एखादा घरी जाईल, तेव्हा ते हँडल होत नाही. पण ते कसे ती कॉस्ट पण ते बेअर करू शकत नाहीत. एक मीडियम रेस्टॉरंट असेल तर की बाबा 2 भट्ट्या लावतो मी. जर मोठं रेस्टॉरंट असेल तर ते करतात, आणि ते करावंच लागतं इनफॅक्ट. पण फक्त रोटीच्या बाबतीतला हा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे की कारण तो तुम्ही सर्व्हिस मध्ये बघितला पाहिजे. 100%. कारण की रोटी शिवाय तुमचा बिझनेस अपूर्ण अपूर्ण अपूर्ण. नाही. खरं असं आपण म्हणू शकतो की बिझनेस अपूर्ण आहे. रोटीवर तुम्ही फोकस केलाच पाहिजे. येस. आणि तुम्ही बघितलं असेल की लोक कधी कधी रोट्या स्वस्त देतात.
हो म्हणजे 10 हो रुपये 15 रुपयाला रोटी, तेव्हा आपण विचार करतो की बाबा ह्याला परवडणार कसं. तर रोटीचा खेळ नसतो तो, खेळ भाजीचा असतो. ओके. आणि तुम्हाला जर स्वस्तात रोटी दिली मी, हम्म हम्म तुमची इच्छा 2 रोटीत तुमचं पोट भरलंय, पण थोडीशी इच्छा आहे. एकतर रोटी 15 रुपयाला असेल तर तुम्ही काय म्हणतात, जाऊ दे मागवून टाकतो. रोटी 30 जर मी 30 रुपयाला ठेवली, तर तुम्ही म्हणणार नको आता राईस बस झालं. मागवतो हा डायरेक्ट. तर ती एक्स्ट्रा रोटी आपण मागवली, पण त्याच्यावर खायला भाजीच नाहीये. मग तू परत त्याच्यावर 200 रुपयाची भाजी मागवतोय ना. बरोबर. मग रोटी तुम्ही स्वस्तात देऊन काय तुमचा लॉस होत नाहीये. रोटी बनवायला तशी कॉस्ट जर बघितली, तर त्याच्या रॉ मटेरियल पेक्षा त्याचे ओव्हरहेड्स जास्त आहेत. म्हणजे त्या तंदूरवरचा पगार, त्या भट्टीसाठी लागणारा कोळसा, हे जास्त आहे. तर ओके. आपण विचार करतोय अरे एवढूसा मैद्याची तर रोटी आपण घरी पण बनवू शकतो आणि हा 30 रुपये का घेतोय, मैदा तर 40 रुपये किलो आहे. तर विषय त्याचा नाहीये. रोटीला रॉ मटेरियल खूप कमी लागतं, पण मेहनत जास्त आहे, ओव्हरहेड्स जास्त आहेत ते. ओके. आणि रोटी चांगली असेल तर तुमच्याकडे कस्टमर येत आहे, येणार आहे फ्रिक्वेंटली येणार आहे. 100%. आणखीन असं म्हणतात की बाबा तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे डोळ्यानं आधी खाता 100% आणि नंतर जिभेने खाता. बरोबर सो आहे. ते इम्पॉर्टंट आहेच, पण याच्यामध्ये तुमची डिश किती भारी दिसते याच्यामध्ये काही अशा गोष्टी वापरल्या जातात का की ज्याच्यामधून आपल्याला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो? नाही नाही असं नाही. सगळ्यात महत्वाचं तसं त्रास होणारा इन्ग्रेडियंट जर गार्निशिंग साठी कुठला असेल डोळ्यांनी बघण्यासाठी, तर तो म्हणजे कलरच. ओके. बाकी काय असं विशेष वेगळं वापरत नाहीत की जेणेकरून अजून भारी दिसावं. फक्त कलरच आहे, जो की हानिकारक आहे. नाही वापरला तरी देखील चालेल. जो रेड कलर आपण म्हणतो, ब्राईट रेड कलर, तर बेडगी मिरची पावडर तेवढी सगळ्यांना परवडेलच असं नाहीये. त्याच्यामुळे लोक कलर घालायचं. पण म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हॉटेल सुरू केल्यानंतर डिश कशी दिसते हा हे 100% असेल आणि टेस्ट 19-20 असेल तरी चालू शकतं का? नाही नाही असं कसं. म्हणजे तो स्टार्टिंगला खुश होईल आल्या आल्या की बाबा डिश हा भारी दिसतंय, फोटो बिटो काढले त्यांनी, स्टोरी बिरी ठेवलं, तेवढं झालं. पण नंतर तो खाणार आहे पैसे देऊन, तर त्याचं समाधान हे झालंच पाहिजे. ओके. चव चांगली असलीच पाहिजे, डिश गरम गरम असली पाहिजे, इन्ग्रेडियंट्स फ्रेश असले पाहिजेत. उद्या किती आता माणसं एवढं बाहेर खातात, त्याच्यामुळे सगळे खवय्ये झालेत आहेत. सगळ्यांकडे पैसे भरपूर आहेत, त्याच्यामुळे पैसा स्पेंड कसा करायचा, तर छान काहीतरी खातो बरोबर मी, बरोबर. आज वेगळं काहीतरी खातो. त्याच्यामुळे बरेच म्हणजे तुम्ही 20 वर्ष मागचं जर म्हणजे जेव्हा एक 15 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हाचे खवय्यांची स्ट्रेंथ किंवा पॉप्युलेशन आणि आजच्या ह्याच्यात ड्रास्टिक इन्क्रीज आहे. बरोबर. का तर सगळ्या लोकांना नवीन काहीतरी ट्राय करायचंय. त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत की नवीन काहीतरी खाऊन बघू शकतात. आणि हे तर जेव्हा त्याला दिसतंय तेव्हा तो खाणारच आहे, चांगलं दिसतंय किंवा हे. पण समाधान हे टेस्टने झालंच पाहिजे, इन्ग्रेडियंट फ्रेश असले पाहिजेत. लगेच कळतं तुम्हाला. जर परवा दिवशीचं चिकन असेल, ते आज गरम करून दिलं, कळणार आहे की बाबा फ्रेश नाही. माझा पुढचा मुद्दा तोच आहे ऍक्च्युली की नवीन हॉटेल सुरू करतोय तर असं हॉटेल सुरू करत असताना माझ्याकडे चिकन असेल किंवा हे असेल आपलं काय ते मटन असेल, पनीर असेल, यांसारख्या गोष्टींचा अंदाज कसा बांधायचा की हे मी फ्रेश स्टॉक किती असला पाहिजे? हा आता कसं आहे, या ज्या गोष्टी आहेत मटन म्हणा, फिश म्हणा, पनीर म्हणा, हे चिलिंग टेम्परेचरला एक 4 दिवस फ्रेश राहू शकतं. ओके. हा ह्याची टेस्ट कधी बदलते जर हे फ्रोझन झालं तर. ओके. फ्रोझन आणि चिल्ड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फ्रोझन म्हणजे जे 0 डिग्रीच्या खाली म्हणजे मायनस मध्ये स्टोअर करतो आपण, त्याला फ्रोझन म्हणतात. आणि जे 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये स्टोअर करतो आपण, त्याला चिल्ड म्हणतात. ओके. तर चिल्ड तुम्ही वापरलं जेवण करताना, ते भलेही 4 दिवसाचं असू दे, 4 दिवस फ्रेश राहतं. जर मीठ म्हणा किंवा पनीर म्हणा किंवा मासे म्हणा, 4 दिवस आहे असं राहतं ते. 4 डिग्री सेल्सिअस ते 0 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये त्याचं टेम्परेचर मेंटेन केलं तर ते तुम्ही Okay. वापरलं तर फ्रेश सारखंच लागणार आहे. ते तुम्ही जास्त दिवस फ्रोझन मधलं वापरू नका हॉटेलला वगैरे. त्याची टेस्ट लगेच जाणवते की फ्रोझन आहे, तेवढी मजा येत नाही जी की फ्रेश इन्ग्रेडियंट्सला मजा येते. पण त्याचा अंदाज कसा घ्यायचा की मला किती लागते काय? आता नवीन साधारण असताना. काय, नवीन असताना आपण एक डोक्यात अंदाज ठेवायचा की बाबा पहिल्या दिवशी मला एवढे. तुमचं जर हॉटेल असेल की बाबा 50 माणसांची वन टाइमला सिटिंग कॅपॅसिटी आहे, तर बाबा 3 बॅच होतील म्हणजे 150 माणसं येतील. ह्या हिशोबाने डोक्यात ठेवायचं की बाबा
या दिवसात मी 150 माणसांना केटर करीन. ओके. मग त्यांना किती लागू शकतं या हिशोबात स्टॉक पहिल्या 2 दिवसात तुम्हाला अंदाज येऊनच बरोबर जातो. बरोबर. आता आजचा विषय नाहीये की बाबा आज मी स्टॉक ठेवला तर हाच उद्याला पण सेमच जाईल. वारांना पण तुम्हाला कन्सिडर करायचंय. या वारी एवढा होणार आहे, त्या वारी उद्या जर संकष्टी असेल तर तुम्ही 20 किलो चिकन लागतंय रोज, तर उद्या 20 किलो आणायचं नाहीये. उद्या संकष्टी आहे, तुम्ही 5 किलो तर समाधान मानायचंय. बरोबर असे इव्हेंट्स लक्षात ठेवायचे आणि सक्सेसफुल हॉटेल तुम्हाला व्यवसाय रन करायचा आहे तर तुम्हाला हिस्ट्री मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. हिस्ट्री म्हणजे कशी हिस्ट्री मेंटेन ठेवणं म्हणजे तुम्हाला या तारखेला हा दिवस होता, या दिवशी मला हे मटेरियल जास्त लागलेलं, हे कमी लागलेलं, माझा बिझनेस एवढा झालेला. ओके. सगळ्यात महत्वाचं बिझनेस आहे की बाबा आज शुक्रवार, आज हे होतं, एवढा सेल झाला. ह्याच्यावर तुम्ही पुढच्या वर्षीचं प्लॅन करू शकणार आहे. बरोबर बरोबर. म्हणजे समजा जर क्रिसमस आहे तर क्रिसमस साठी जर तुमची बेकरी असेल तर या वर्षी माझे केक एवढे गेलेत, पण नुसते केकच नाही तर केक सोबत माझे जे लादी पाव आहेत ते लादी पाव जर 500 लाद्या गेल्या असतील तर पुढच्या वेळेस मला 500 लाद्यांच्या प्लसच केल्या पाहिजेत. कारण की लोकांचं कसं इव्हेंट्स असतात डोक्यात. बरोबर. तुम्ही एखादं गेट टुगेदर असेल, मी सातारच्या हिशोबाने सांगतोय, एखादं गेट टुगेदर असेल, समजा गेट टुगेदर म्हणण्यापेक्षा लोक एकत्र येणार आहेत. थोडक्यात कोजागिरी पौर्णिमा असू शकते. आता कोजागिरी पौर्णिमा आहे तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं जर बाजारातलं मसाले दूध विकलं जाणार आहे तर लोक नुसती दूध पिऊन घरी जाणार नाहीयेत, काहीतरी वेगळं ते करून खाणार आहेत. मग ते वेगळं काय असू शकतं, तर पावभाजी असू शकते, मिसळ पाव असू शकतो. कारण की कोण बिर्याणी तर बनवणार नाहीये पौर्णिमा आहे म्हणून. मग त्या दिवशी बाजारात पाव जास्त बनले पाहिजेत. हे अजम्पशन करता आलं पाहिजे बेसिकली. अजम्पशन हे कधी तुम्ही करू शकणार आहे, 1 वर्षाचा असेल. तुम्ही डेटा व्यवस्थित तुमच्याकडे मेंटेन केला असेल बरोबर. तर तुम्ही प्लॅन करू शकता. उद्या जर आषाढी एकादशी आहे तर तुम्ही हॉटेलमध्ये आपलं आहे तो माल संपवावा याच दृष्टीने सगळेच उपास धरणार आहेत. बरोबर. गिराईकच होणार नाहीये. श्रावणी सोमवारी तुम्ही चिकन थाळी आणि मटन थाळीचं हॉटेल असेल तर एक सुट्टी घेतलेली मस्त निवांत आहे. ते कामगारांना पण सुट्टी आणि सगळंच होऊन जाईल. हॉटेल ऍक्च्युली बंद किती वाजता होतं, म्हणजे शेवटचा माणूस कधी बाहेर पडू शकतो? रात्री रात्री. आता हॉटेल जर तुमचं 11 वाजता बंद होत असेल, 11ला तर होत नाही बंद. 11ला होत नाही, 11ला शटर डाऊन करा, टेबल आतले 11:30 पर्यंत चालू राहिले तरी तुम्हाला मालकाला घरी जायला 2:30 तर वाजणार. 2:30 वाजता. 2:30 वाजणार. आणि मी सगळं क्लिनिंग वगैरे करून इन्व्हेंटरी घेऊन की बाबा उद्या सकाळी बाजारात जाऊन काय काय आणायचंय. मग मला तोच मुद्दा आहे की जर एका माणसाला रात्री झोपायला 2:30 वाजतायत हा. तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात जाऊ शकणार आहे का? जाऊ शकणार का? मग तेच त्याच्याकडे 2 माणसं पाहिजेत की एक जण बाबा रात्री, मुलगा असेल तर मुलगा रात्रीपर्यंत थांबतोय, वडील सकाळी जात आहेत, किंवा मग तुम्ही त्या ताकदीचा मॅनेजर तयार केला पाहिजे. ओके ओके की हु विल हँडल ऑल दिस थिंग्स आणि तुम्ही निवांत राहू शकता. ओके. म्हणजे ही एक आपली मानसिक तयारी असली पाहिजे की मला रात्री 2 तर वाजणारच आहेत. 2 तर वाजणार, 2 तर 100% 2 वाजणार. आणि सकाळी तुम्हाला 5 वाजता मंडईत गेलं पाहिजे कोथिंबीर. हो, नाहीतर दर वाढणार आहेत परत तुम्ही उशिरा गेलात की. दर वाढणार आहे, फ्रेशनेस कमी होणार आहे भाज्यांचा. आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे की ज्यावेळी आपण ऑनलाईन ऑर्डर करतो तर असं खरंच आहे का की बाबा झोमॅटोवरती प्राइस वेगळी असते आणि हॉटेलमध्ये ऑफलाईन मेनू कार्ड वरती प्राइस वेगळी असते? 100% असतं असलंच. कारण की विषय कसा आहे की झोमॅटो आणि स्विगीला त्यांचे कट द्यायला लागतात ना, त्यांचं प्रॉफिट मार्जिन द्यायला लागतं. बरोबर. आता त्यांचं प्रॉफिट मार्जिन रेंज होतं 30%, ऍव्हरेज पकडू आपण 27-28. ते आपल्या एरिया प्रमाणे, रेस्टॉरंट प्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या कॅल्क्युलेट करून, पण 30% आपण डोळे झाकून कन्सिडर करू शकतो. ओके. 30% तुझ्या जी डिश आहे, समजा एखादी डिश आहे 200 रुपयाला, तर त्याची 30% व्हॅल्यू त्यांना द्यायची, म्हणजे खाड करणं 60 रुपये त्यांना द्यायचे तुला. बरोबर. 60 रुपये गेले तर तुला येताना, तू हॉटेलला ती डिश 200ला विकतोयस पण तू झोमॅटोवर विकलीस, तुला त्या डिशचे 140च येणार आहे तुझ्याकडे येताना. बरोबर. त्यामुळे आपल्याला रेट तिथं वाढवून असतात, हे त्रिकलाबाजीत सत्य आहे. 100% वाढवून. परंतु ज्यावेळी ऑनलाईन फूड आपण ऑर्डर करतोय, झोमॅटो स्विगीवरून येते, मग त्यांचे कंटेनर असतील किंवा त्यांचा फॉईल पेपर असेल, जे काय असेल ज्यातून येते, तर येताना त्या कंटेनरमुळं किंवा त्या ट्रॅव्हलिंग टाइममुळे 15, 20, 25 मिनिटं त्याच्यामुळे फूड टेस्ट वरती इम्पॅक्ट होऊ शकतो का? आता फूड टेस्ट वरती कसं आहे, असा विशेष असा इम्पॅक्ट होत नाही, फूडच्या टेक्स्चरवर इम्पॅक्ट होतो. ओके. आणि टेक्स्चरवर इम्पॅक्ट झाल्यामुळे टेस्ट बदलली असं आपल्याला जाणवतं. ओके. पण तसं होत नसतं ऍक्च्युली, म्हणजे थोडीफार कमी चव होते. आता लहानपणी आपण जेव्हा
घरातून डबा घेऊन जायचो शाळेत. हम्म. तेव्हा डबा बनायचा मला आठवतंय, घरी 8 वाजता तर मी बाहेर जायचो, म्हणजे 7:30 वाजता डबा बनत असेल आणि लंच ब्रेक आमचं 12:30ला व्हायचा. व्हायचा. मग तेव्हा खायचो. तेव्हा तर खूप वेळ झाला ना. बरोबर. त्याच्यामुळे टेस्ट असा विशेष हे नाहीये. टेस्ट थोडीफार फरक पडतो, पण मेन टेक्स्चर मध्ये फरक पडतो. तुम्ही जर उद्या चिकन क्रिस्पी ऑनलाईन मागवत असाल तर एकतर तुम्ही वेडेपणा करताय, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कारण की चिकन क्रिस्पी राहणारच नाहीये. बरोबर ते घरी येईपर्यंत चिकन सॉगी बनणार आहे. ते अशा- असं लेची पेची होणार आहे बरोबर. स्टीमने. त्याच्यामुळे ते होणार आहे, आपण हे कन्सिडर केलं पाहिजे. ओके. अशा वेडेपणासारख्या डिश कोणत्या ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी? नाही तेच ना, म्हणजे फ्राईड क्रिस्पी जर तुम्ही कुठल्या डिश मागवत असाल हा. किंवा ऑनलाईन याव्या, तुम्ही चायनीज मध्ये अमेरिकन चॉप्सी जर मागवत असाल तर ते चॉप्सी नाही, ते आपल्या रामेनच होऊन येणार आहे तुमच्याकडे पोहोचेपर्यंत. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर करताना सुद्धा आपण काय ऑर्डर करतोय हा, हे आपल्याला हे माहित असलं तारतम्य पाहिजे. कळलं पाहिजे. 100%. आणि हे आपल्याला कालांतराने मागून मागून लक्षात येणारच आहे. आणि तरी तुम्ही सेम चूक करत असाल परत. दिल्या घरी सुखी राहा. माझा मुद्दा आहे की आता मुद्द्याचा विषय आहे हा. तो म्हणजे सरते शेवटी 2 वाजता हा. प्रॉफिट किती राहतो? तेच मी मगाशी बोललो की आपल्याला असं वाटतं की बाबा हे आहे बरोबर 200 रुपयाची कोंबडी आहे आणि हा मुस्लम 800 रुपयाला विकतोय, बरोबर. तर उरलेलं वरचं 600 रुपये प्रॉफिट आहे. तर एखादा हॉटेल बिझनेस कोण नवीन चालू करणार असेल त्याला पण माहिती असावं की बाबा तुझी जी फूड कॉस्ट आहे, फूड इन्ग्रेडियंटची, सगळं एक तयार होणार रॉ मटेरियल जे लागेल ते, ती साधारणपणे 25 ते 30% या रेंज मध्येच असली पाहिजे. ओके. हा. तर तू टोटल प्रॉफिटेबल बिझनेस करणार आहेस ओके. आणि तर तुझा बिझनेस लॉंग टर्म चालणार आहे ओके. आणि तर तू त्या बिझनेस मध्ये लॉंग टर्म सस्टेन करणार आहेस. ओके. तुझी 30 मॅक्झिमम 35 पकडा म्हणजे 100 रुपयाची डिश असेल तर 35 रुपयात तुझी ती डिश तयार तयार बनवून झाली पाहिजे. तयार झाली पाहिजे. ओके. म्हणजे त्याची रॉ मटेरियल कॉस्ट, हा, इन्ग्रेडियंट कॉस्ट. आता हे 30% इन्ग्रेडियंट कॉस्ट गेली, 20% लेबर कॉस्ट. लेबर म्हणजे नुसतं लेबर, शेफचा पगार नाही पकडून चालणार. सर्व्हर पूर्ण सर्व्हर आला, मार्केटमधून आणतानाच पिशवी उचलून आणणारा माणूस, नंतर ती आणलेली भाजी धुणारा माणूस, ती कट करणारा माणूस, सगळे पूर्ण लेबर इन्क्लुडेड, ती डिश धुतली जाईपर्यंत. बरोबर बरोबर. ओके, ह्या सगळ्यांची लेबर कॉस्ट आली, प्लस 20% ओव्हरहेड्स तुम्ही पकडले पाहिजेत. 20% ओव्हरहेड्स मध्ये तुमची जागेचा रेंट आला, तुम्ही हॉटेल बनवायसाठी इन्व्हेस्ट केलेली जी अमाऊंट आहे ती आली. इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट जाऊ दे, तुम्ही आज जर ही प्लेट विकत घेतली, या प्लेटची कॉस्ट पण तुम्ही त्याच्यात पकडली पाहिजे. कारण की कालांतराने ही प्लेट तुमच्या कामाची राहणार नाहीये. बरोबर उद्या बरोबर तुम्हाला 1 वर्षांनी 1.5 वर्षांनी ही प्लेट चेंज करायला लागणार आहे. बरोबर. त्यामुळे जर तुम्ही 500 रुपयाची प्लेट घेतली तर ती तुम्हाला 500 दिवसच चालणार आहे. मग 1 रुपया पर सर्विंग तुम्ही मायनस केला पाहिजे त्याचा पण, प्लेटचा पण. बरोबर. असं तुम्ही जर पकडलं तर 30, ह्याचे 20, ह्याचे 20, असे इथं 70% गेले. प्लस मिसलेनियस, काय चमचे हरवले, काही होऊ शकतं किंवा काही ना काहीतरी होतच राहतं. आपलं थोडेसे इकडचे तिकडचे इन्ग्रेडियंट लॉस गेला. तुम्ही म्हटलात तसं चिकन मी जास्त आणलं पण वापरलं गेलं नाही, ते वेस्टेज गेलं फूड. त्याचं एक 10% वजा करून एक 20% हा खूप भारी प्रॉफिट आहे असं मी तर सांगू शकतो. 20% प्रॉफिट हॉटेलमध्ये जास्तीत जास्त आपल्याला 20 नाही 20 पण, तुम्ही 30 पण करू शकता, तुम्ही 40 पण करू शकता. तुमच्या हातात आहे. सांगितलेल्या कॉस्ट कमी करायच्या कुठे आणि कुठे वाढवायच्या शेवटी तुमच्या हातात आहे. पण एक काय म्हणतो, सुखी, सर्वसाधारण सुखी बिझनेस हा 20 ते 25%च हॉटेलमधला फायदा राहतो. आता इथे तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की स्विगी झोमॅटोवर रेट्स का असतात, तर जेव्हा तुला 20% मिळणार आहेत बरोबर आणि त्यातले तुला 30% जर दुसऱ्याला द्यायचे, मग तू कशालाच करतोय. बरोबर. 10% लॉस मध्ये बिझनेस होईल. त्याच्यामुळे तिकडे प्राइस इन्क्रीज केलेले असतात. ओके. आपल्याला विचार करताना असं वाटतं की बाबा तिकडे स्वस्त आहे आणि इकडे का महाग आहे, तर बाबा त्यांना द्यायचं असतं, त्याला 110 रुपये द्यायचे ऑलरेडी, आपल्याकडे 100 घेतात, 10 रुपये खिशातले काढून देणार नाहीये, म्हणून ते ऑलरेडी 120-130 ला लावलेले असते तिथे डिश. सो मग मुद्दा असा आहे की आपण जसं म्हणालो की किंमत ही एवढी जाते
बरोबर पण एखाद्या मेनूचे आता मुर्ग मसलम 800 रुपये का घ्यायचे, बरोबर 800च का घ्यायचे हे हा. ठरवायचं कसं? आता 800च का घ्यायचे? सगळ्यात सोपं आहे, एकतर तुम्ही आजूबाजूच्या हॉटेलचा सर्वे करायचा. बरोबर. उद्या तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कळतं एक प्राइस रेंज असते किंवा प्राइस पॉइंट असतो. उगाच त्या प्राइस पॉइंटला सोडून काहीतरी विचित्रच म्हणजे जास्त पण घेण्यात अर्थ नाही, कारण की लोक देणार नाहीत, तुमच्याकडे गिराईक होणार नाहीये. बरोबर बरोबर. आणि एकदम कमी घेण्यात काय अर्थ नाहीये, कारण की मुळात तू सस्टेन करू शकणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा माझं मुर्ग मुसलम 250 रुपयात तयार होतंय, तर मी उद्या 350 लाच विकणार, तर हे तिथं मला 100 फायदा, मी 100 मध्ये खुश आहे, असं नाहीये. तुला जरी 250 वाटत असलं तरी बाकीच्या जेव्हा तू कॉस्ट त्याच्यात ऍड करणार तेव्हा तुला लक्षात येईल की बाबा ते 600 ला जाते. 600 ला गेल्यावर तू 800 ला विकलंच पाहिजेस, बरोबर. तरच धंदा करू. म्हणजे अशा पद्धतीनं प्राइस आपण ठरवली पाहिजे. एकतर सर्वे केला पाहिजे, त्या सर्वेनुसार आपल्याला अंदाज येऊन जातो, प्लस आपली कॉस्ट कॅल्क्युलेट केली पाहिजे. आणि 30% जर असेल हाईक म्हणजे ठेवायचा. हा, म्हणजे तुमची जर 30 ते 35 रुपयाला डिश बनत असेल तर 100 रुपये त्याचा रेट तुम्ही ठेवू शकता. हे कोणाचं सांगतोय मी? एक चांगलं रेस्टॉरंट जिथे बाबा वेटर्स चांगले आहेत, ज्यांनी अँबियन्स चांगला दिलाय. उद्या साधं थाळीचं रेस्टॉरंट आहे जिथं बाबा आणलेत गावातले वेटर, त्यांना एवढे सगळ्या हाय कॉस्ट ऍड करायची गरज नाही, त्यांचे मे बी ओव्हरहेड्स आणि बाकीच्या गोष्टी कमी येतील. ओके हा, ओके. मग त्यांनी तिथं त्यांचा- 50% ला पण ते कॅल्क्युलेट करू शकतात. मग थाळीमध्ये प्रॉफिट आहे जास्त? थाळीमध्ये तेच ना, तुम्ही कितीला ठेवताय हा, आणि काय हा. क्वालिटी देताय बरोबर. हे महत्वाचं आहे. ओके. आणि तुमच्याकडे कस्टमर किती होणार आहे हा दिवसाला, सगळ्यात ऍट द महत्वाचा एंड मुद्दा. ऑफ द डे, ओके. आणि त्यातला किती खुश होऊन जाणार आहे की त्यांनी परत आलं पाहिजे. नाही, मुद्दा तो असतो ना की ज्यावेळी हॉटेलमध्ये एखाद्या आपल्याला कळतं की इथं प्राइस कमी आहे, तर तिथे एकतर स्टुडंट जातात बरोबर. किंवा जे जातात ते म्हणतात की इथं कवा बिर्याणी मिळत असणार आहे. आता विषय कसा आहे हेच ना, की प्राइस पॉइंट एकदा आपण डोक्यात घेतली, प्राइस हा सगळ्यात मोठा विषय आहे. एकतर कस्टमर कोण आहे आणि प्राइस किती आहे हे डिसाईड झालं पाहिजे. हा, हे मालकाच्या पण डोक्यात पाहिजे. बरोबर. आणि मालकाच्या डोक्यात असलं की आता तुम्ही जर जाणार आहे एखाद्या हॉटेलला, तुम्हाला माहिती आहे की बाबा हा 150 रुपयात थाळी देतोय, तर तुमचे एक्सपेक्टेशन 150 रुपयाप्रमाणेच असणार आहे. बरोबर आहे. उद्या जर तुम्ही 650 रुपयाची थाळी खायला जाताय हम्म, तर तुमचे हम्म, एक्सपेक्टेशन 650, कारण की प्रत्येकाला माहिती आहे 650 कमवायला किती मेहनत लागणार आहे आणि बरोबर. 150 कमवायला किती मेहनत लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्या एक डोक्यात कन्सेप्ट तयार होते. उद्या जर मी तुम्हाला बोललो की माझ्याकडे वडापाव आहे फक्त 70 रुपयाला आहे, पण खूप भारी आहे, मी प्रत्येक बटाटा सिलेक्ट करून उकडतो मी, तर असं काही येणार नाहीये. कोण आलं तरी बाबा एवढं कौतुक करतोय म्हणून एकदा चव बघायला येतील, नंतर ते जेव्हा खाणार आहे त्याला वडापाव हा दुसऱ्या वडापाव सारखाच लागणार आहे. बरोबर. तुम्ही कितीही काही वेगळं करायचा प्रयत्न केला तरी ऍट द एंड ऑफ द डे त्याच्या मनात पिक्चर क्लिअर आहे त्या गोष्टीबद्दलचा, की वडापाव हा असाच लागला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही 70 ला विका, आणि त्याला माहितीये की असाच वडापाव सेम 15 रुपयाला पण मिळतो. थोडासा फरक तो काय त्याला म्हणतं 15 12 होऊ शकतं किंवा 20 होऊ 20 होऊ शकतं. शकतं. 20 तो नाही. त्या 5 रुपयाच्या एक्सपिरियन्स साठी एवढं सॅक्रिफाईस नाही करणार आहे. बरोबर आहे. महत्वाचा मुद्दा आणखीन एक आहे, तो म्हणजे आता घरी आपण जेव्हा डिश बनवतो त्यावेळी काही 10 मिनिटात बनत नाही. हा, हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे जे हॉटेल चालत नसतं. बरोबर. आता आपल्याकडे वरती गेलो आपण कास्टकडे वगैरे, तर बरेच हॉटेल असे आहेत की बाबा जिथं निवांत चिटपाकरू सुद्धा नसतं, आणि तरी सुद्धा तिथे गेल्यानंतर आपल्याला 10 किंवा 15 मिनिटाला जेवण येतं आणि मग आपण परत त्या हॉटेलमध्ये जात नाही. तर माझा मुद्दा हाच आहे की 10-15 मिनिटं जेवण देणं कसं काय पॉसिबल होतं? आता विषय कसा आहे, 10-15 मिनिटाचा विषय नाहीये, विषय पूर्वतयारींचा आहे. तुम्ही जर बघितलं तर घरी तुम्हाला सगळी पूर्वतयारी करून दिलेली असेल. म्हणजे आपण मटण बनवायचं डोक्यात घेऊ, तर मटण शिजायला साधारण वेळ लागतो अर्धा तास ते पाऊण तास. मटण जून असेल तर 1 तास पण लागू शकतो, पण अर्धा ते पाऊण तास मटण शिजायला वेळ लागतो. मटणासाठी लागणारं जे वाटण आहे ते वाटण करायला 1 ते 1.5 तास लागू शकतो. कांदा भाजायचाय, खोबरं भाजायचं, त्याच्या आधी ते कापायचंय, किसायचंय. वाटण बनवायला गेला तुमचा तेवढा वेळ, मटण शिजवायला तुमचा तेवढा वेळ गेला, बाकीचे इन्ग्रेडियंट्स गोळा करायला, म्हणजे हे कोटीच्या घरातून घेऊन या, मसाल्याचे बरणी उघडा, ते तिकडून घेऊन या, असं सगळं गोळा करायला ती एक 5-10 मिनिटं गेली. असं सगळं करून मटण बनवायला घरी तुम्हाला 2 तासच लागणार आहेत. बरोबर. व्हेअरएज हॉटेलमध्ये हे एका टेबलवर सगळं आहे, मटण शिजून तयार आहे, तुमचा वाटलेला मसाला तिथे तयार आहे,
तुमचे सगळे इन्ग्रेडियंट्स तुमच्या हाताच्या बाजूला आहे. तुम्हाला नुसतं घ्यायचंय, पॅन मध्ये टाकायचं, झापझूप, विषय संपला. झापूक झुपूक. पण आणखीन एक मुद्दा आहे याच्यामध्ये, की बऱ्याचदा म्हणजे हॉटेल ओनर्स असतात आणि त्यांच्याकडून मे बी दुर्लक्षित जाते गोष्ट ती म्हणजे आपल्या लक्षात येतं, अरे यांचा शेफ बदललाय का आज, नेहमीची चव लागत चव नाहीये. लागत नाही. सो मग तुमची चव तुम्ही फायनलाइज करून ठेवली पाहिजे का नाही ठेवली पाहिजे? 100% फायनलाइज तुम्ही जर करून ठेवली तर एकदम बेस्ट आहे. हम्म, आणि तुम्ही करू शकत असाल, हम्म, तेवढे पैसे अफोर्ड करू शकत असाल, हम्म. कारण की नुसतं रेसिपी सेट करणं एक पॉइंट नाहीये, तर तुम्ही तुमच्या स्टाफला ट्रेन करणं पण गरजेचं आहे. बरोबर. उद्या बरोबर. तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्याकडून रेसिपी घेऊन गेलात, की सगळ्यात भारी मटन सर बनवायची रेसिपी द्या, मी रेसिपी दिली तुम्हाला, तुम्ही काही कंटिन्युअस किचन मध्ये उभं राहणार नाही. बरोबर. तुमचा माणूस ते फॉलो करतोय का हे तुम्ही बघितलं पाहिजे ना. बरोबर. फॉलो करतोय का म्हणजे नुसतं तेवढं क्वांटिटी टाकून उपयोग नाही, की बाबा मी सांगितलं एखाद्या गोष्टीत 30 ग्राम मीठ घाल, की 30 ग्राम मीठ घातलं की विषय संपला, असं नाही. 30 ग्राम मीठ घालून 15 मिनिटं उखळायचंय तर 15 मिनिटं उखळलं गेलं पाहिजे ते. त्याची फ्लेम जर हाय आहे तर हायच ठेवली पाहिजे. 15 मिनिटं तू उखळतोयस आणि फ्लेम एकदम बारीक आहे, त्याला हिटच लागली नाही. बरोबर. पूर्ण प्रोसेस महत्वाची आहे. तशी जर प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकत असाल तर 100% तुमची टेस्ट सेमच राहणार आहे. तुम्ही बऱ्याचशा मोठ्या ठिकाणी गेला असाल तर तिथे बऱ्याचशा टेस्ट ज्या असतात त्या युनिफॉर्मच तुम्हाला भेटणार. बरोबर. एक फरक झाला तर एकदम 19-20 पण नाही, 19.5-20 म्हणू शकतो आपण. ओके. हा. ओके. कारण की तिथे सगळ्यांना ट्रेन केलेलं असतं की बाबा ही गोष्ट अशीच करायची, एवढेच इन्ग्रेडियंट वापरायचे. आता शेफ किती असले पाहिजे? शेफ तुम्ही टेबल किती केटर करणार आहे त्याच्यावर आहे. तरी मग त्याचा हिशोब कसा असला पाहिजे? समजा माझ्याकडे आता 30 टेबल आहेत, 30 टेबल आहेत, म्हणजे 30 म्हणजे 120 100 माणसं. माणसं बरोबर. येत आहेत. बरोबर. तुमच्याकडे 3 तर मेन शेफ पाहिजे. 3 मेन शेफ पाहिजे. 3 मेन शेफ पाहिजेत. जर तुमचं फुल फॉर्मला हॉटेल चालत असेल, हाऊसफुल, तर जर तुमचं हॉटेल येतोय जातोय कस्टमर असं असेल तर मिनिमम 2 हेड शेफ तरी पाहिजेत. त्यांच्या हाताखाली 2 हेल्पर कंटिन्युअस पाहिजेत. ओके. हा. ओके. आणि मग बाकीचा स्टाफ त्यानुसार आपल्याला अरेंज अरेंज केलं पाहिजे. ओके. आणि आता आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे क्लाउड किचन सिस्टीम आता बरीच यायला लागली. बरोबर. सो किंवा घरातून बनवून देत आहेत. हम्म. सो अशी ज्यावेळी आपण सिस्टीम रन करायचं म्हणतोय किंवा आता तो मुद्दा आला ना की मला चांगलं बनवता येईल तर मी करणार, पण याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत त्या गोष्टी कोणत्या असतील? आता क्लाउड किचन मध्ये कसं आहे तेच मी तुम्हाला म्हटलं की तुमची तयारी पाहिजे रिपीटेड मोडवर सेम काम करायचे, बरोबर. प्लस बल्क मध्ये काम करायचे. हम्म. म्हणजे उद्या तुम्ही जर घरातले तुमच्या घरी मित्रमैत्रिणी येणार आहेत 10 जण आणि त्यांच्यासाठी करत असाल तर मी उद्या लगेच क्लाउड किचन चालू करतो असं नाही. आज तू 10 जणांसाठी केलेस, तुझी 50 जणांसाठी करायची तयारी पाहिजे. बरोबर. नुसती तुझी तयारी असून चालणार नाही, तुझ्या हाताखाली तयारी करून देणारी माणसं पाहिजेत. तू बनवलेल्या गोष्टी नंतर क्लीन करायला माणसं पाहिजेत तुमच्याकडे. म्हणजे स्वयंपाक करणं हा मुद्दाच नसतो नुसता. तुम्ही जर बघितलं तर एखादी रेसिपी किंवा एखादी डिश बनवायला अर्धा तासाचा वेळ लागतो, पण पूर्ण ते कार्यक्रम उरकायला 2 तास जातात. बरोबर. इन्ग्रेडियंट्स आणणे, ते क्लीन करणे, त्यांना कट करणे, चॉप करणे काय असेल ते, नंतर त्याची प्री कुकिंग करणे, मग डिश बनवण्याचं. बरं डिश बनवून झाली की परत ती तुम्हाला सर्विंग बाउल मध्ये कशात तरी द्यायची, ज्याच्यात बनवली आहे ती भांडी तुम्ही क्लीन करून परत दुसऱ्या राऊंड साठी तयार झाली पाहिजेत. भांडी धुणं पण काम आहे. बरोबर. म्हणजे नुसतं मला चांगलं बनवता येतंय त्याच्याने नाही, तुम्ही पहिला एक मावशी बघितली पाहिजे जी की रोज येईल तुमच्याकडे. मावशी कारण की रोज येणं पण महत्वाचं. मावशीने सुट्टी मारली तर तुम्ही त्या दिवस असं जोश मध्ये काम नाही करू शकत. आणि ह्याच्यावरून एक मुद्दा आला की शेफ समजा अचानक नाही आला, एकच शेफ आहे, तर मालकाला डिश यायला पाहिजेत का? मालकाला महत्वाचा, बरेच हॉटेल बंद होण्याचा मेन रिझन तोच आहे की मालकाला धंद्यातलं असलेलं शून्य नॉलेज. शून्य नॉलेज म्हणजे धंदा करायचं भलेही नॉलेज असेल पण किचन मध्ये मीठ टाकल्यावर डिश खारट होते एवढं तरी माहित पाहिजे की बाबा ही मिरची पावडर आहे, ही तिखट मिरची पावडर आहे, ही मिरची पावडर आहे, ही बेडगी मिरची पावडर आहे. एक तिखटपणासाठी घालतोय आपण, एक रंगासाठी घालतोय. या सगळ्या गोष्टी मालकाला माहित असल्या पाहिजे बेसिक. कारण की कसं आहे, जर शेफ पळून गेला त्याच्या खालचा हेल्पर असतो, तो 4-5 महिने बघून त्याला थोडंफार नॉलेज आलेलं असतं त्याच्या, तो आपल्याला गाईड करेल, पण करता तर आपल्याला आलं पाहिजे काहीतरी. त्याच्यामुळे हॉटेल व्यवसाय चालू करताना हे शेफ पळून जायचा सगळ्यात मोठी खतरा आहे म्हणू शकतो आपण. त्याच्यासाठी तुम्ही आधी
एक बेसिक नॉलेज घेणं कंपल्सरी गरजेचं आहे. तुम्ही थोडे पैसे खर्च करा, एखादं टेबल कमी लावा, थोडं इंटेरियर कमी करा, ते पैसे वाचवा आणि शिकून घ्या की बाबा काय बनायचं. ते पैसे Yes. तुमच्या शिकण्यावर खर्च करा. तो वेळ जो आहे एक 4-5 दिवसाचा तो खर्च करा आणि शिकून घ्या. किंवा बेसिक ऍटलिस्ट हे नाही तर ते नाही तर हे. मी म्हणत नाही की अख्खा मेनू शिकून घ्या, पण ऍटलिस्ट जर चिकनचे 2 स्टार्टर तुला येत असतील तरी ठीक आहे. जर तुझ्या मेनूत 10 असतील तर तू त्यांना म्हणू शकतो नाही त्याच्यापेक्षा ते घ्या, कारण की मला तेच येतंय बनवता. आणि आपण सांगू शकतो की आमची स्पेशालिटी स्पेशालिटी संपला विषय, माणूस मग घेतेच तेच घेणार. बरोबर. आता शेवटच्या टप्प्याकडे येताना मला 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे की वेस्ट फूड कंट्रोल कसं करायचं, बर हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा की काही घराणी आहेत हॉटेलमध्ये सुद्धा, म्हणजे शेट्टी जी लोक आहेत त्यांची हॉटेल कधीही जावा ती व्यवस्थित फुल फ्लरिश्ड चाललेली असतात. आणि काही आपल्यातली माणसं आहेत त्यांची हॉटेल कधीही जावा आपल्याला गेल्या गेल्या जागा मिळते बसायला. तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे? नाही कसं आहे, एवढे वर्ष शेवटी ते धंद्यात आहेत, त्याच्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स आलाय. एक्सपिरियन्स लोकांना काय दिलं पाहिजे हे सगळ्यात माहिती असलं पाहिजे. म्हणजे आला इडली खायला तर नुसती इडली खाऊन तो गेला नाही पाहिजे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स त्याला चांगला आला पाहिजे, तर तो परत येणार आहे. बरोबर. मी मगाशी बोललो तसंच आपल्या इथे काय आहे, एकतर मराठी लोक जरा अरोगंट असतात बाकीच्या लोकांपेक्षा. लोकांपेक्षा कन्सिडर केलं तर. त्याच्यामुळे मराठी लोक बिझनेस का जास्त करत नाही, मेन रिझन हेच आहे. तुम्ही अरोगन्सी तुमची तुम्हाला लीड करणार आहे, तुमचं कस्टमर जे आहे ते हॅम्पर होणार आहे. म्हणजे उद्या तुम्ही एखाद्या दुकानात गेलात साडीच्या, एक उदाहरण घ्या, हॉटेलच्या साईडला ठेवू आपण, आणि मराठी माणसाचं दुकान आहे. आता लेडीज गेल्या साडीला ते काय पहिल्या 2 साड्या बघून तर खुश होणार नाही. पहिल्या 20 बघून आपण पहिल्या 20 साड्यांमध्ये. तर मराठी माणसाचं पेशंट 15 साड्यांपर्यंतच आहे. बरोबर. त्यांना साडी 15व्या साडी नंतरची आवडणार आहे, 17वी 18वी. पण माणसाचं पेशंट, हो आवडतंय का नाही पटकन घ्या, असं बोललं की कस्टमर येणार नाही. तुम्ही दाखवत राहायला पाहिजे. म्हणजे कसं आहे, धंदा म्हटला की सगळ्यात महत्वाचं तुमची वाणी गोड पाहिजे. तुमच्याकडनं चुकव, समोरचं पाहिजे तेवढ्या शिव्या घालू दे, पण तुम्ही चिडलं नाही पाहिजे. तुमच्या डोक्यावर कंटिन्युअस बर्फ पाहिजे आणि गोडच बोलला पाहिजे तुम्ही. ह्याच्यामुळे तुम्ही बाकीच्या कम्युनिटीकडनं पहिला ते शिकलं पाहिजे, मग धंद्यात उतरलं पाहिजे. बरोबर. शेट्टी आणणार तुम्ही जावा त्याला शिव्या द्या की बाबा काय तुझं सांबार एकदम बेकार होतं, ऐसा घ्या असं तसं ते बोलायला, नाही नाही असं होतं नाही आम्हाला, असं तसं तुम्हाला तो पट्टी पाडणार आणि खुशच करून पाठवणार. बरोबर. तुम्हाला नाराज नाही करणार. आपल्याकडे गेलं असं होऊच नाही शकत, कसं आमचं तर सेम माणूस आहे, आम्ही सेम वापर, असं बोलल्यावर कसं ते माणसाची इच्छा होणार, नाराज बाहेर जाणार. हा. त्याच्यामुळे पहिला काय, माणसानी एखादा व्यवसाय जर चालू करायचा असेल तर त्या व्यवसायातलं नॉलेज भरपूर घेतलं पाहिजे. नुसतं नॉलेज घेऊन उपयोग नाहीये, तर एक्सपिरियन्स पण पाहिजे. कारण की विजडम आपण म्हणतो, म्हणजे शहाणपण जे म्हणतो ते एक्सपिरियन्स मधूनच येत. बरोबर. ते काय कुठल्या पुस्तकात शिकवलं जात नाही किंवा असं कोणाचं बघून पण येत नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल तर मारवाडी कम्युनिटीमध्ये वगैरे त्यांच्या मुलांना शाळेत असल्यापासून दुकानात बसवतात. त्यांच्याकडे काही कामगारांची कमी आहे म्हणून बसवत नाही, तर बाप कसा बोलतोय कस्टमरशी हे ते मुलगा बघतो आणि तिथनं शिकत जातो की बाबा असं बोललं पाहिजे. किंवा समोरचा जर अरोगंटली बोलतोय तरी पण आपले वडील किती समंजसपणे हँडल करतायत, हे सगळ्या गोष्टी तो कालांतराने शिकत जातो. आणि लगेच त्याच्याकडे किती पैसा आला तो काय एकदम लगेच दाखवत नाही की बाबा आलाय पैसा, लिजेंडर लिजेंड युवा उद्योजक असं तो लावत नाही नावासमोर. त्याच्यामुळे हाय हळूहळू होतंय, येईल ट्रेंड, चेंजेस घडत जातील. शेवटी काय वेळ दिल्याशिवाय काम होत नाही. सो आय गेस बेसिकली एंड करताना मी असं म्हणून, बघा तुम्हाला पटतंय की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपण जातोय तर जेवणाची जशी आफ्टर टेस्ट राहते जिभेवरती रेंगाळत, तशी आपली सर्व्हिस आणि आपल्याकडून गेलेला एक्सपिरियन्स हा माणसाच्या डोक्यात मनात राहतो आणि त्यावरून ठरतं परत यायचं का नाही. 100%. सो आपण जर ते बेटर देऊ शकत असू आणि मग बाकी गोष्टी आपल्या जमत असतील तर आपण डेफिनेटली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचा विचार करू. आणि माझं तर मत आहे की स्टार्टिंगच लगेच तुम्ही हॉटेल न करता, तुम्ही जसं मगाशी म्हटलात की क्लाउड किचनचा बिझनेस चालू करा, घरातून रन करा, इनिशियल स्टेज तिथून करा, जमतंय का बघा. बरोबर. असं नाही, आजकाल आता सातारचा विषय सोडूया आपण,
पण पुण्या मुंबईत तुम्हाला क्लाउड किचनचा बिझनेस अमाप पैसे कमवत आहेत. बरोबर. ओके, त्याच्यामुळे तुम्ही ती एक ट्राय इनिशियल आउट करू स्टेप शकतो. ट्राय आउट करायला काहीच हरकत नाही. उद्या तुम्ही 50 लाख घालून लॉस मध्ये जाण्यापेक्षा तुम्ही 2 महिने तुमचे इन्व्हेस्ट करा. बरोबर. क्लाउड किचन करायला काय खूप मोठा खर्च नाहीये. इनिशियल स्टेजला तुम्ही ते करा, एक्सपिरियन्स घ्या, शहाणपण घ्या, आणि शहाणे झालात की मग काय धंद्यात या. धंद्यात या, काही करू शकता. Yes. माणूस शहाणा झाला की काहीच हरकत नाही. येस. सो लॉर्ड आलात आणि हा पॉडकास्ट खूप छान पद्धतीने, खुमासदार पद्धतीने जिभेवरती चव रेंगाळणार. रेंगाळेल असा पॉडकास्ट झालेला आहे. सो तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर सांगा, आणि जर यातून तुम्हाला काही शहाणपण मिळालं असेल तर ते कमेंट्स मध्ये टाका. तुम्हाला पण कोणत्या विषयावरचे आणखीन पॉडकास्ट हवेत आम्हाला सांगा. तुमचे लॉर्डला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता कमेंट्स मध्ये. आपण पुढच्या पॉडकास्ट मध्ये त्या प्रश्नांची उत्तरं जरूर घेऊ. तोपर्यंत पाहत राहा मॅड स्पिरिट टॉक्स. आणि लॉर्ड, तुम्ही आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.